गणेशाय नमः. श्री गुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारक म्हणाला असता सिद्ध म्हणाले, श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला. ही कथा आपण पूर्वी 8व्या भागात ऐकली असेल. श्रीपादांनी त्या मुलांच्या आईला शनी प्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती कारंजा गावात वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्माला आली. तिच्या आईवडिलांनी तिचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. तिचे नाव अंबाभवानी असे ठेवण्यात आले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. आंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करत असत. ती दोघेही नित्यनेमाने प्रदोषसमयी शिवपूजन करीत असत. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष प्रकारे यथासांग शिवपूजा करीत असत. आपल्याला श्री दत्तात्रेयांसारखा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. काही दिवसांनी अंबाभवानीला पुत्र झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. अत्यंत तेजस्वी होता तो. जन्माला येता ओंकार उच्चार करू लागला. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. विद्वान ज्योतिषांनी त्याचे नाव जातक वर्तवले. ज्योतिष म्हणाले, हा अवतारी पुरुष आहे, सर्वांचा गुरु होईल, याच्या शब्दांनी मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल, हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल, अष्टसिद्धी नवनिधीचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय पूजनीय होईल, याच्या केवळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील, याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल, हा इच्छा पूर्ण करील, मात्र हा विवाह करणार नाही, हा संन्यासी होईल. तुम्ही दोघे मोठे भाग्यवान पुण्यवान आहात, म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला. याचा नीट सांभाळ करा, याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला. ज्योतिषाने वर्तवलेले ऐकून आंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्रालंकार दिले. माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावातील असंख्य स्त्री पुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले. आपल्या या पुत्राला आल्या गेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून आंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती. दृष्ट काढत असे, त्याच्या गळ्यात गंडादोरा बांधत असे. केवळ लोकद्वारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला दुष्ट लागणार, पण आईच ती काळजी घेणारच. मुलगा 10 दिवसाचा झाल्यावर त्याचे थाटामाटात बारसे करण्यात आले. शाल ग्रामदेव असे त्याचे जन्मनाव व नरहरी असे पाळण्यातले नाव ठेवण्यात आले. नरहरी दिसामाजी वाढू लागला, पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नसे. आईवडिलांनी त्याला बोलायला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. नरहरी 7 वर्षाचा झाला. 8व्या वर्षी त्याची मुंज करावयास हवी, पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची, त्याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा, भगवान शंकराने आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला, या विचाराने दुःखी झालेली अंबाभवानी रडू लागली. नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने एक लीला केली. त्याने घरातील एक लोखंडी पहार हाती घेतली. त्या क्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला, त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या. तो चमत्कार पाहून नरहरीच्या आईवडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, बाळा, महात्मा आहेस, तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस, पण तू बोलत का नाहीस? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे, तो आमची इच्छा पूर्ण कर. नरहरी हसला. त्याने शेंडे जानवे मेखला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन असे खुणेने सुचविले. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरवले. मग एका शुभमुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन दक्षिणा मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले, माधवाने इतका खर्च कशासाठी केला? मुलाची मोठ्या थाटात मुंज केली, पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार? या मुक्याला संध्या कोण शिकविणार? आणि नंतर हा वेदाभ्यास कसा शिकणार? दुसरे टवाळखोर म्हणाले, काही का असेना, या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले, दक्षिणा मिळाली, हा मुलगा शिको नाहीतर न शिको. नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य, नरहरीने गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री म्हणताच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिले भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात गायत्री मंत्र म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला. 7 वर्षाचा मुलगा सगळे वेद अस्खलित म्हणतो आहे हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणू लागले,
अहो, हा मुलगा प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रेयाचाच अवतार दिसतो. सगळे लोक नरहरीचा जय जयकार करू लागले, त्यांच्या चरणांना वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली. आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाच्या डोबीत डुबू लागले. मग नरहरी आपल्या आई वडिलांना पाया पडून म्हणाला, मी आता तीर्थयात्रेला जातो. मी संन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या. मग तो आईला म्हणाला, माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन. नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, माझी शिवपूजा फळास आली, म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मला 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 मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार? असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल. पण तुम्ही शोक करू नका. तुम्हाला 4 पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. माझे बोलणे खोटे ठरणार नाही. असे बोलून त्याने वरद हस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्या क्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. तिला हेही कळले की आपला नरहरी म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे. हे गुप्त ठेव. मी संन्याशी आहे. संसारापासून अलिप्त आहे. आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे. मला निरोप दे. नरहरीने इतके सांगितले तरीसुद्धा अंबा त्याला म्हणाली, नरहरी, आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाहीस. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू? इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता? धर्मशास्त्रानुसार मनुष्याने 4 आश्रम क्रमाक्रमाने आचरावे. ब्रह्मचार्याश्रम वेद पठण करावे, मग गृहस्थाश्रम स्वीकारावा, सर्व इंद्रिये तृप्त करावीत, यज्ञादी कर्मे करावीत, मग तपाचरणात जाऊन शेवटी संन्यास घ्यावा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरी मातेला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे, ते ऐक. अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील श्री गुरु नरहरीच बालचरित्र लीलावर्णन नावाचा अध्याय 11वा समाप्त.